नमस्कार सर्वांना, माझा स्वागत आहे आपले सर्वांचे। आज आपण साबुदाणा खीर बनवणार आहोत। त्यासाठी 1 वाटी साबुदाणा मी रात्रीच पाण्यामध्ये भिजवून ठेवलेला आहे। त्यासाठी दुसरे जे साहित्य आहे ते आहे अर्धा लिटर दूध या ठिकाणी मी वापरणार आहे। 3 मोठाले चमचे साखरेचा वापर करणार आहे। 1 वाटी शेंगदाणे भाजून कुटून ठेवलेले आहेत, दरदरे कुटून ठेवलेले आहेत। त्याच्यासाठी ड्रायफ्रूटचा वापर केलेला आहे, काही काजू आहे, बदाम आहे, बेदाणे आहे आणि हिरवी विलायची आहे जी आपण कुटून घेणार आहोत। यानंतर फोडणीसाठी आपण खोबरा आणि खोबऱ्याचे काप याचा दोन्हीचा वापर करणार आहे आणि शेवटी आपण या ठिकाणी तुपाचा वापर फोडणीसाठी करणार आहोत। तर चला करूया। तूप घालू आपण खिरीसाठी। फोडणीसाठी तुकडे करून ठेवलेले खोबरं आहे। थोडंसं पाणी होतं पण त्याला असं लाल खोबरं होऊ द्यायचं। टेस्टसाठी आपण हे टाकलेलं आहे। त्यानंतर हे सगळे ड्रायफ्रूट ठेवलेले ते टाकूया। विलायची पावडर आणि आपल्याला या ठिकाणी किस टाकायचा आहे खोबऱ्याचा। चव येते त्याने छान खिरीला। छान लाल रंगाचं झालेलं आहे सगळं। त्याच्यात अर्धा लिटर पूर्ण दूध टाकणार आहे आपण। मोठाले 3 चमचे साखर, एवढी राहिलेली टाकून देऊ आपण। आणि किंचित आपल्याला सेंधव नमक, सेंधव मीठ आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे, एवढं बस। छान आपलं दूध उकळी आलेली आहे आणि रंग सुद्धा किती सुंदर आलेला आहे बघा। हे जे खोबऱ्याचे तुकडे आहेत ना, हे आपण जास्त भाजून घेतलेले आहेत, हे छान लागतात अशा दाताखाली। शिजू द्यायचे आपल्याला आता याला छानपैकी। साबुदाणा चांगला भिजलेला असल्यामुळे मऊ होईल चांगला।
साबुदाणा शिजलेला आहे. तर आता शेंगदाण्याचं कूट आपण टाकून घेऊ. दरदरा जो केलेला आहे आपण तो, जास्त बारीक नाही आणि अख्खे शेंगदाणे सुद्धा ठेवलेले नाही. खूपच चविष्ट असते ही खीर. लहान मुलांना तर खूपच आवडते. दरवेळेला आपण उपासाला खिचडी करतो, त्याच्याबरोबर थोडीशी खीर केली की टेस्ट पण छान येते. थोडे अजून 1-2 चमचे मी घालते शेंगदाण्याचं कूट. साबुदाण्याची खीर तयार झालेली आहे खाण्यासाठी. अतिशय डिलिशियस अशी खीर झालेली आहे. तुम्ही एकदा करून बघा, खाऊन बघा, तुम्हाला निश्चितपणे आवडेल. आवडल्यास मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.